नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला या दिवसभरातली आजच्या तासामधली मोठी बातमी. भोलेनाथाने किती ऐकलं माहित नाही, मात्र पावसाने मुंबईतल्या मुलांचं नक्की ऐकलेलं दिसतंय. कारण पावसाचा सध्याचा अवतार पाहता मुंबई आणि उपनगरातल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनाने केलं. मुंबई आणि परिसरात तुफान पाऊस गेल्या काही तासांपासून ठिकठिकाणी बघायला मिळतो आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर झाली आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः तशी माहिती दिली. तर मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचलंय, त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 30 मिनिटांनी उशिराने सुरू आहे. विक्रोळी, कांजूर, भांडूप स्टेशन दरम्यान पाणी साचलं, त्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. याचाच परिणाम म्हणून अनेक स्टेशन्सवर गर्दी झाली आहे. लोकल सेवा ठप्प झाल्यानं कामावरून घरी परतणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ठाणे, भांडूप, कुर्ला, घाटकोपर 4 ठिकाणची दृश्य. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती आहे. रस्त्यावर आणि त्यासोबतच रेल्वे ट्रॅकमध्ये देखील ठिकठिकाणी पाणीच पाणी अशी स्थिती बघायला मिळते. घाटकोपर स्टेशनवरून आपले प्रतिनिधी प्रशांत बढे